सोयगावसह जरंडी परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा, लिंबू, केळी, पपई तसेच इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र 4 दिवसांपासून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. जरंडी गावात वादळाचा मोठा तडाखा बसला. सोयगाव आणि जरंडी या दोन मंडळातील 33 गावांना अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा फटका बसलाय. जरंडी, निंबायती आणि धिंगापूर ही 3 गावे गारपीटग्रस्त झाली आहेत. रात्रीच्या वेळी आलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे फळबागांमधील आंबा आणि लिंबूची छोटी फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली, तर केळी, पपईची झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. या नुकसानीनंतरही संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यक गेल्या 4 दिवसापासून गावात न आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. नुकसानीनंतर 2 दिवस महसूल आणि कृषी विभागाने थातुरमातुर पंचनामे केले. मात्र त्यानंतर गायब झालेली पथके 4 दिवसांपासून गावात न आल्याने नुकसानीची पंचनामे ठप्प झाली आहे. या प्रकरणी संबंधित पथकावर तात्काळ कारवाई करून नवीन पथक नियुक्त करावे अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे. विजय चौधरी, MCN न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.